मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। अपहार करून फरार झालेला आरोपी नांदेड जिल्ह्यातून अटक। 10,02,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल यांची संयुक्त कारवाई। उमरखेड येथील भारत फायनान्सच्या कर्मचारी विद्यासागर पिराजी पिंगळे यास भारत फायनान्स कंपनीची रक्कम 10,03,274 रुपये बँकेत जमा करण्याकरिता दिली असता सदर आरोपीने रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता घेऊन अपहार करून दिनांक 14 मार्च 2024 रोजी पळून गेला। या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते। सदर गुन्ह्यातील आरोपीच्या उमरखेड, पुणे, सोलापूर, लातूर, नांदेड, निजामाबाद, हैदराबाद या भागात शोध घेतला, परंतु आरोपी हा वेळोवेळी त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने कोणताही सुगावा लागत नव्हता। सदर आरोपी यास अटक करण्याकरिता सायबर सेल यवतमाळ यांची मदत घेऊन त्याच्यासह तपास करण्याबाबत वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या। दिनांक 25 मार्च 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सायबर सेल यवतमाळ हे सदर गुन्ह्यातील आरोपी याच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक दृष्ट्या प्राप्त माहितीवरून आरोपी विद्यासागर पिराजी पिंगळे हा त्याची मैत्रिणीला भेटण्याकरिता नांदेड येथील कला मंदिर परिसरात येत असल्याबाबत माहिती मिळाल्याने नमूद अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ आरोपीच्या शोधकामी नांदेड येथे रवाना होऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपी विद्यासागर पिराजी पिंगळे व 25 वर्ष राहणार चिरले तालुका बिलोली जिल्हा नांदेड हा कला मंदिर नांदेड येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने पंचासमक्ष त्याची व त्याच्या सोबत असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्याच्याकडून अपहार केलेली रोख रक्कम व मुद्देमाल असा एकूण 10,02,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता उमरखेड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिली आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।